नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे जी मैत्रीण आली आहे ती आहे एक यशस्वी मुलाखतकार, जिने अगदी अरुणाताई ढेरे, अच्युत गोडबोले अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि तिचं नाव आहे निलिमा विजय बोरवणकर. तुझं गोष्ट तिचीमध्ये खूप स्वागत. नमस्कार. आणि आज मला खूप छान वाटतंय की एवढ्या मोठ्या मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीशी मी मुलाखत घेतली किंवा आपण गोष्ट ऐकणार आहोत. तर तुला हे मुलाखती वगैरे घ्यायचं कसं काय एकदम सुचलं? एकदमच सुचलं म्हणायला हरकत नाही. म्हणजे खरं तर मला नाही सुचलं ते. मी विचारही कधी केला नव्हता की मी लेखिका बनेन, मुलाखती घेईन. कारण मी माझ्या संसारात होते आणि माझा एक पुष्परचनेचा व्यवसाय करत होते. 2 मुली होत्या आणि मी एक वेगळ्या कारणाने म्हणजे वर्गणी भरण्यासाठी स्त्रीच्या ऑफिसमध्ये गेले. मी प्रथम जेव्हा गेले होते स्त्रीच्या ऑफिसमध्ये तेव्हा हम मराठी संपादक होते आणि एक 2-3 महिन्यांनी जेव्हा मी गेले तेव्हा शिवराज गोरले तिथे संपादक म्हणून आलेले होते. आणि मग आम्ही या काय करता तुम्ही असं एक आपण ज्या गप्पा मारतो अशा ज्या काही गप्पा मारल्या. आमची पहिलीच भेट असूनही आम्ही इतक्या गप्पा मारल्या आणि मी उठता उठता ते म्हणाले की तुम्ही इतक्या चांगल्या गप्पा मारता तर तुम्ही मुलाखती का नाही घेत. आणि मग असं झालं की त्याच दिवशी मी एक मुलाखत घेतली आणि मला वाटतं तो 1999 किंवा 2000चा जानेवारी महिना असेल. आणि हो 2000चा जानेवारी महिना होता आणि तेव्हापासून म्हणजे हे माझं 25वे वर्ष मी सतत लिहितेय आणि मुलाखती पण घेतली. बर, पण मग पहिली मुलाखत अशी कशी काय कुणाची घेतली गेली? पहिली मुलाखत घेतली म्हणजे ज्या दिवशी मी म्हटलं की शिवराज गोरले म्हणाले मुलाखत घे. म्हटलं कुणाची घ्यायची, कारण मी होते तेव्हा 40शीतली मध्यमवर्गीय बाई आणि कुणाची मुलाखत घ्यायची. तर म्हणाले अशा व्यक्तीची मुलाखत घ्यायची की जर तो अतिशय यशस्वी असेल किंवा प्रसिद्ध असेल तर त्याच्या एखाद्या अपरिचित अशा पैलूची घ्यायची, किंवा ती व्यक्ती जर अपरिचित असेल किंवा लोकांना माहीत नसेल तर त्याचं कार्य इतकं मोठं पाहिजे की त्याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि हे मनात घोळवत मी घरी आले आणि योगायोगाने त्याच दिवशी माझी मुलगी हिमालयाच्या ट्रेकला चालली होती. 9वीत होती ती तेव्हा. आणि मी गेले स्टेशनवर तिला सोडायला. तर एक छोटीशी मुलगी तिथे ट्रेकला चालली होती. तर मी म्हटलं की तुझ्याबरोबर आईबाबा नाही आहेत का? तर म्हणाली नाही, मी एकटीच चालली आहे, कारण की माझा 6वा ट्रेक आहे ना हिमालयातला. बापरे. ती एवढीशी चिमुरडी. म्हटलं 6वा ट्रेक? तर म्हणे हो मी खूपदा गेली आहे. मग ती ट्रेन गेली, ती मुलगी आणि माझी मुलगी सगळेजण ट्रेकला निघून गेले आणि मग स्टेशनवरती तिचे आईबाबा जे सोडायला आले होते तर मग मी त्यांच्याच बरोबर त्यांच्या घरी गेले आणि मग तिची सगळी माहिती घेतली. ते तिचे बाबाच तेव्हा ट्रेक्स न्यायचे आणि म्हणून खरोखर या मुलीला 1.5 वर्षाची घेऊन ते पहिल्यांदा व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला गेले होते. आणि तिला इतकी त्या सगळ्याची आवड लागली ट्रेकिंगची आणि घरी तेच वातावरण होतं. आणि मग तिचा तो खरोखरीच 6वा का असा काहीतरी ट्रेक होता. त्या मुलीचं नाव पूर्वा चेपे. ती माझी पहिली मुलाखत. आणि मी नुसती मुलाखत घेऊन थांबले नाही, तर ती त्याच दिवशी लगेच रात्री घरी येऊन लिहून काढली आणि दुसऱ्या दिवशी शिवराज गोरले ऑफिसमध्ये यायच्या आधी मी त्यांच्या टेबलवरती ती नेऊन ठेवून आले. आणि ती जी माझी म्हणजे असं काय म्हणूयात ना आपण, योग असतो की मला सुचलं, ते मला भेटले, मला ती मुलगी भेटली, मला मुलाखत घ्यावीशी वाटली, मला आपोआप शब्द सुचले आणि ती मुलाखत पुढे एवढी गाजली की तिची मी पुढे बालचित्रवाणीवर घेतली, आकाशवाणीवर घेतली. लोकसत्ताचं चतुरा म्हणून एक अंक यायचा, त्या चतुरासाठी त्यांनी मला तिची मुलाखत मागितली. आणि त्यानंतर मी अल्फा मराठी होतं तेव्हा, झी नव्हतं, झी मराठी, त्या अल्फा मराठीसाठी सुद्धा मी तिची मुलाखत घेतली. अरे वा. म्हणजे त्या पहिल्याच मुलाखतीने मला इतका आत्मविश्वास दिला की पुढे अगदी म्हणजे अनेक ज्येष्ठांच्या आणि अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, म्हणजे याच्यामध्ये जयंत नारळीकर असतील आणि अनेक त्यांच्या क्षेत्रातले
जे सर्वोच्चपदी गेलेत अशा अनेकांच्या मुलाखती घेताना मला त्या आत्मविश्वासाच्या बळावर मी तरले असं म्हणायचं. नाही, खरंच गंमत आहे. पण एवढ्या हो. 6 वर्षाच्या चिमुरडीपासून कारकीर्द सुरू झाली तुझी. आणि मला सांग, आता ह्या मोठ्या दिग्गजांच्या जेव्हा मुलाखती घेतेस तेव्हा तू पण लहानच होती किंवा अनुभव पण काही खूप नव्हता, पण मग भीती नव्हती वाटली का की ह्यांना कसं मी अप्रोच होऊ आणि कसं बाबा प्रश्न विचारायचे एवढे? शून्य अनुभव होता मला, हो. पण संधीच मिळत गेल्या. म्हणजे मी म्हटलं ना की इतका जबरदस्त माझ्या काय म्हणूया नशिबात होतं की मी मुलाखती घेणार आणि लेखन करणार. तोपर्यंत मी काहीही एक ओळ सुद्धा लिहिलेली नव्हती. आणि आज आता इतक्या म्हणजे 25 वर्षात माझी 15 पुस्तकं आहेत आणि मी प्रचंड लिहिलंय. तर एक असतं की आपल्याला जेव्हा काहीच कळत नसतं ना तेव्हा आपण कशाला घाबरत नाही. जितकं आपल्याला कळत जातं तितकं आपल्याला हे कळतं की आपल्याला काहीच कळत नाही. अच्छा. तर हा माझ्या त्या वयाचा अनुभवाचा एक फायदा होता की आता मला एखाद्या वेळेला कधी कधी दडपण येईल, पण तेव्हा मला दडपण नाही आलं. तेव्हा मला वाटलं की ठीक आहे यार, चुकीन मी, अजून काय होईल. किंवा कोणी काही एखादा छोटा अपमान, माझ्या नशिबाने मला कोणी अपमान केला नाही, पण माझी मनाची तयारी होती की केला अपमान तर काय हरकत आहे, मला कुठे काही येतंय, मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय. मग झाली एखादी चूक आणि पटकन मी क्षमा मागून टाकायचे किंवा पटकन आधीच त्यांना सांगायचे. म्हणजे मी जयंत नारळीकर सरांना भेटायला गेले. आता खगोलशास्त्र हे आणि इतके नामवंत शास्त्रज्ञ, मी कसे काय त्यांना प्रश्न विचारणार होते. मला म्हणजे किती मी अज्ञानी त्यांच्या समोर. पण मी सुरुवातीलाच त्यांना मला जो विषय बोलायचा होता तेवढा बोलले आणि मी त्यांना अगदी नम्रपणे सांगितलं की सर मी खूपच लहान आहे, तर मला तुम्ही जेवढं मला लहान मुलांना समजावून सांगता येईल तसं तुम्ही मला समजावून सांगा. आणि खरंच मला त्यांनी तसं समजावून सांगितलं. तर हाच माझा कायम कुणाला भेटताना माझी दृष्टिकोन असाच राहिला की मी एक नवोदित आहे, मला काहीतरी शिकायचं आहे, मला काहीतरी ह्यांच्याकडनं मिळवायचं आहे. आणि त्यामुळे मला सगळ्यांनी खूप भरभरून दिलं. आणि नुसतं भरभरून दिलं असं नाही, तर मला लोकांनी नावं पण सुचवली. म्हणजे जसं मी एका वेगळ्या कामासाठी मला मोहन आकाशेंनी बोलवलं होतं, त्यांनी एकदम मला म्हटले की अगं ते सवाई गंधर्व चालू आहे, तर तू इलियाना चितारिस्टीची मुलाखत का घेत नाहीस? आता ही इटालियन नर्तकी ओडिसा म्हणजे ओडिसी नृत्य करते. आणि त्यांनी पटकन म्हटलं की बघ ब्लू डायमंडला उतरली आहे, जा भेट तिला. बर. आणि मी खरंच भेटले. मग खूप छान झाली ती मुलाखत. त्याच्यानंतर मग असंच झालं की मी कुठे बरं चालले होते का, मराठी भाषा दिन होता आणि मग मला कोणीतरी म्हणाला मॅक्सिम बर्नसेनची का नाही मुलाखत घेत, त्या अमेरिकन बाई आहेत आणि मराठी माध्यमाची शाळा चालवतात फलटणला. म्हटलं घेते. मी गेले फलटणला. म्हणजे अशी एक एक नावं येत गेली, मोठी मोठी संधी मिळत गेल्या आणि मी घेतल्या मुलाखती. तयार होऊन गेली. हा म्हणजे जमलं. कारण तेव्हा मोबाईल फोन नव्हते, साधे लँडलाईन्स पण असायचे काहींकडे ते सुद्धा. पण मग ह्या लोकांना तू कॉन्टॅक्ट कसं करायची? तर मुंबईच्या वगैरे लोकांना विशेषतः कसं असतं की एकतर तुमच्या डोक्यामध्ये ते असलं ना की बरोबर तो माणूस तुम्हाला पटकन आठवतो की अरे ह्यांच्याकडे असेल ती मुलाखत. किंवा मी बहुतेक नामवंत मासिकांसाठी, वर्तमानपत्रांसाठी अशा मुलाखती घेतल्या. आणि सुरुवातीच्याच काळामध्ये म्हणजे जसं मी आता या मॅक्सिम बर्नसेन आणि ह्या सगळ्या इलियाना चितारिस्टी, पूर्वा चेपे, ह्या सगळ्या मी तेव्हा मला शिवराज गोरलेंनी मला स्त्री किर्लोस्करमध्ये सहसंपादक होतेस का म्हणून नोकरीचीच ऑफर दिली. मी नोकरी करायला लागले आणि त्यामुळे सुरुवातीच्या ह्या मुलाखती आपोआप स्त्री आणि किर्लोस्करसाठी घेतल्या. अच्छा. मग काय होतं की असं एकाचं आपल्याला पाठबळ असतं की मी स्त्री किर्लोस्करसाठी घेते मुलाखत. मग लोक पण मदत करतात. मग त्या मुलाखती माझ्या येत होत्या. मग कधी मला चतुरासाठी लोकांनी विचारलं, साप्ताहिक सकाळसाठी मला विचारलं घेतेस का मुलाखत. कारण माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे आता मी जेव्हा इतकी वर्ष याच्यामध्ये घालवली तेव्हा माझ्या आता लक्षात येतं की अशा चटपटीत आणि प्रत्येक गोष्टीला तयार असणाऱ्या लोकांची संपादक वाटच बघत असतात.
बरोबर. म्हणजे इतकी कामं असतात की याची मुलाखत त्याची मुलाखत, कारण तुम्ही जसे एस्टॅब्लिश होता, तुमचं नाव होतं, प्रसिद्धी येते, तेव्हा लोक ही गोष्ट टाळायला बघतात की आता काय मी मुलाखती घ्यायच्या का, असा एक लोकांचा एक दृष्टिकोन तयार होतो. आणि म्हणून नवीन नवीन लोक जे उत्साही आहेत, कुठेही जायला त्यांची तयारी आहे, अशा लोकांना संपादक शोधतच असतात. त्यामुळे मला संधी मिळत गेल्या आणि त्या मग ते लोक सांगतात की ह्याची मुलाखत घे. मग काय एक प्रकाशक माझ्याकडे, मेधा राजहंस उन्मेष प्रकाशनाची, तिने आपण प्रस्ताव मांडला की मला अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती एका विशिष्ट स्वरूपाच्या हव्या आहेत, तर तू घेशील का? तर मी अर्थातच हो म्हटलं. आणि मग 2 वर्ष आमचा तो सगळा प्रवास सुरू होता, खरोखर प्रवास. कारण मी तेव्हा अनेकांच्या मुंबईत म्हणजे नावं पण घेतली तर इतकी भारी नावं आहेत की सुभाष अवचटे, स्मिता तळवलकर, वर्षा उसगावकर, आपली मृणाल कुलकर्णी, पद्मजा फेणाणी, सुधीर मोघे, सुधीर गाडगीळ, अशा सगळ्या मोठ्या, निखिल वागळे, अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती मला मेधा राजहंसमुळे घ्यायला मिळाल्या. नाधो महानोरांना भेटायला मी जळगावला गेले. तर अशा म्हणजे प्रवासही झाला, माणसंही भेटली. आणि पहिल्याच म्हणजे मी साधारण 2000 मध्ये जर सुरू केलं असेल तर माझं पहिलं पुस्तक मार्च 2002 मध्ये प्रसिद्ध सुद्धा झालं, हे मुलाखतीचं. अच्छा. म्हणजे तोपर्यंत पहिल्या 2 वर्षातच मी अशा नामवंत 22 लोकांच्या मुलाखती आणि शिवाय या ज्या बाकीच्या मी घेत होते, बरोबर, अशा भरपूर मुलाखती माझ्या पहिल्या 2 वर्षातही घेऊन झाल्या. पण मग मुलाखत घेऊन आलं की तू तेव्हा तिथेच ऑफकोर्स नोट्स काढत असशीलच? मी लगेचच एक छोटा टेप रेकॉर्डर विकत घेतला आणि त्याच्यावरती मी टेप करायचे. अच्छा. पण म्हणजे ते मला प्रकाशकांनी सुचवलं होतं की तू नंतर कधी कधी लोक असं म्हणू शकतात की मी असं म्हटलंच नव्हतं किंवा, तर असं काही व्हायला नको, आपल्याकडे म्हणून आपल्याकडे रेकॉर्डिंग असावं. आणि आजही माझ्याकडे त्या जुन्या कॅसेट्स, म्हणजे आज त्या व्यक्ती नाहीयेत पण त्यांचे आवाज माझ्याकडे आहेत. मुकुंद फणसळकरचा आवाज माझ्याकडे आहे, स्मिता तळवलकरांचा आवाज माझ्याकडे आहे. तर ह्या खूप छान आठवणी आहेत. गौतम राज्याध्यक्ष आहेत. अरे किती म्हणजे मोठी मोठी नावं आहेत सगळी. पण मग हे तू रेकॉर्डिंग घरी आणल्यावर मग सगळं तू लिहून काढत होतीस आणि छापायला? पण मग हे लगेचच दुसऱ्या दिवशी दिलं जायचं का? नाही, असं अगदी लगेच नाही. म्हणजे जेव्हा असते तेव्हा तसं करायचे मी की आज घेतली मुलाखत उद्या दिली, म्हणजे तशी गरज असेल तर करायचं, नसेल तर काही करायची गरज नाही. आणि मला सांग, आता तू एवढी कथा पण लिहिल्या आहेत, कादंबऱ्या पण लिहिल्या आहेत, एवढं लेखन केलंय, त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. सावाना म्हणजे सार्वजनिक वाचनालय, नाशिक. अच्छा. तर राज्य पुरस्कार हा राज्य सरकारतर्फे दिला जातो. तो मला रंगबाण्या माझ्या कथासंग्रहासाठी तो राज्य सरकारचा गलट ठोकळ पुरस्कार मिळाला. आणि हे एवढे पुरस्कार वगैरे मिळाले, एवढं तुझं लेखन छान आहे. मग तू आर्ट्स साईडची आहेस का? BA केलंय? नाही, मी होम सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि मला व्हायचं होतं इंजिनियर. मला 10वीला नॅशनल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप मिळाली. मग ते त्या काळात असं होतं की मार्क भरपूर मिळाले की सायन्सला जायचं. मग ते काय झालं की 6 मार्क कमी पडले, इंजिनिअरिंगला गेले नाही, होम सायन्सला गेले. मग त्यातून माझा पुष्परचनेचा व्यवसाय सुरू झाला, जो मी 21 वर्ष केला. म्हणजे तेव्हा 1986 मध्ये
म्हणजे माझी मुलगी छोटी होती तेव्हा, तर तिने सांगितलं माझी आई ना फ्लॉवर अरेंजमेंट करते, तर तिच्या शाळेतनं मला बोलावणं आलं की ही काय सांगते. म्हटलं हो मी फ्लॉवर अरेंजमेंट करते, मग द्या आमच्या इथे डेमॉन्स्ट्रेशन्स. असं करून मग माझी तिथे मी ती डेमॉन्स्ट्रेशन्स द्यायचे. मग मी त्याच्यातनं म्हणजे माझा तो व्यवसाय खूपच काय म्हणूया आपण फुललाच, म्हणजे फुलांचा व्यवसाय खूपच किती वर्ष केला? 21 वर्ष केला. पण मग कुठे जायची अशा फ्लॉवर? मी कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये रेग्युलर, म्हणजे जसं आपण काय नोकरी करतो तसं मी फ्लॉवर अरेंजमेंट करायची सकाळच्या वेळेला ऑफिसेस मध्ये जाऊन करायचे. हो, आणि मग मी शिवाय बाकीच्या ठिकाणी पण पुष्कळ करायचे. म्हणजे कुठल्या दुकानाचं काय ओपनिंग आहे, मग त्यांच्याकडे तेव्हा असे फ्लोरिस्ट आणि ते बुके आजकाल आणून आपण ठेवतो तशी पद्धत नव्हती. फ्रेश फुलांच्या रचना किंवा प्रदर्शनं व्हायची कितीतरी. तर खूप प्रदर्शनांमध्ये मला पुष्परचनेसाठी बोलवायचे, किंवा मग त्याच्यातून असं सुरू झालं की म्हणजे पुणे फेस्टिवल असेल, नवरात्र महोत्सव असेल अशा, किंवा काय गणपती उत्सव असतो, तर मग त्याच्यामध्ये मला डेमॉन्स्ट्रेशन द्यायला बोलवायचे. अरे वा. मग मी क्लासेस घ्यायचे फ्लॉवर अरेंजमेंटचे. इतरांच्या स्पर्धांना मी परीक्षक म्हणून जायचे. म्हणजे असं माझं ते मी फुलांच्या व्यवसायात मी इतकी मग्न होते आणि रमले होते, आणि तो मला मनापासून आवडायचा. खूपच छान होता. आणि म्हणजे पण मग हे शिकली कुठे? होम सायन्स मध्ये. हो, आम्हाला तेव्हा ब्लू डायमंड मध्ये 2 महिने ट्रेनिंग होतं मी जेव्हा होम सायन्स केलं तेव्हा. तर 2 महिन्याच्या त्या ट्रेनिंग पिरियड मध्ये आम्हाला रोज 1 तासभर सकाळी फ्लॉवर अरेंजमेंट ज्या मॅडम करायला यायच्या त्यांना आम्ही मदत करायचो. आणि मग मला ते इतकं आवडलं की मी अक्षरशः 3-3, 4-4 तास त्यांच्या म्हणजे मी किचनमध्ये वेगळं कमी काम करायचं, म्हणजे किचनचं जे काही बाकीचं काम असायचं तिकडे मी कमी फिरकायचे, किंवा त्या मॅडम पण मला म्हणायच्या तू ह्या वेट करू असं, म्हणजे त्यांना मी मदत करायची होता. आणि मी लगेचच तो व्यवसाय सुरू केला. तेव्हा पुण्यामध्ये आम्ही 2घीच जणी होतो हे करणारं, आणि त्यामुळे खूप मला इतका बिझनेस होता. म्हणजे आता असं व्हायचं की मी 12:30 पर्यंत, सकाळी 7ला बाहेर पडायचे, 12:30 पर्यंत करायचे, कारण त्याच्यानंतर हाफ डे नंतर, लंच टाइम नंतर थोडी आपण फुलं लावू शकतो. काही काही गोष्टी असतात की ज्या सकाळीच व्हायला पाहिजेत. तर त्यामुळे मला नाही म्हणायला लागायचं, पण प्रचंड डिमांड होती त्या. पण मग तू सगळं घेऊन तिथे जाऊन अरेंज करायची? हो, फुलं माझी आणि मग काय आठवड्यातनं किती वेळा? आठवड्यातनं काही ठिकाणी 2 वेळा, काही ठिकाणी 3 वेळा, आणि उरलेले दिवस माझी फुलं आणणं, ती फुलं ते सगळं काम असायचं. म्हणजे मी कित्येक वर्ष, म्हणजे ती 21ही वर्ष मी सकाळी 7ला रोज बाहेर पडायचेच. म्हणजे कधी मार्केट यार्डला जाऊन फुलं आणायची असायची, कधी अरेंजमेंट करायच्या असायच्या, कधी काही असं. पण मग तेव्हा मुली शाळा वगैरे? मुलींच्या शाळा 2 मुली आहेत मला, आणि दोघींना शाळेत सोडून मी कामाला जायचे, किंवा म्हणजे नंतर त्या सायकलनी जायच्या, आणि त्या 12:30-1ला घरी यायच्या, त्यावेळेला मी घरी यायचे. तर अशा याच्यात मी रमलेली असल्यामुळे मी कधी लेखन बिखन असा म्हणजे माझ्या डोक्यातच नव्हतं ते, की, आणि मी आर्ट्सला नव्हते, त्यामुळे मराठी पण माझं वाचन प्रचंड, म्हणजे आजही मी आत्ताच माझ्याकडे एका कथा स्पर्धेच्या कथा आल्यात, तर 125च्या वर कथा आल्यात. बापरे. आणि त्या मी गेल्या 8 ते 10 दिवसात वाचतीये. त्यामुळे माझं वाचन प्रचंड आहे, अजूनही मी खूप वाचते. तर मी वाचलं पुष्कळ होतं, त्यामुळे मला वाटतं की माझं लेखन पण सहज झालं. म्हणजे असं मला कधी शब्दांसाठी झगडावं नाही लागलं. नाही, मुख्य बेसच छान होता. वाचन 100-125 कथा, म्हणजे माझे 5 कथासंग्रह झालेत प्रसिद्ध. 3 कादंबऱ्या आहेत, आणि इतर विषयांची पुस्तकं आहेत, काहींची शब्दांकनं केली आहेत असं. आणि मला वाटतं तुझ्या कथासंग्रहांचे अनुवाद पण निघालेत ना इतर भाषांमध्ये? कथासंग्रहाचा पूर्ण नाही अनुवाद झालाय, पण माझ्या कथांचे झाले. म्हणजे इंग्लिशमध्ये झालेत, हिंदीत झालेत, गुजराती झाला, तमिळमध्ये झाला, कन्नडमध्ये झाला. त्याची तर बंगलोरच्या भाषा अकादमी आहे, त्यांचं एक पुस्तक आलंय विविध भाषांमधल्या कथांचं, त्याच्यात पण माझी मराठीतली माझी कथा आहे.
पण मग हे कसं असतं, ते लोक तुला अप्रोच करतात का की? हो, नाही तर आपल्याला कुठे माहित असतं ना कोण ते. पण म्हणजे असं मग गंमत वाटते की तुझं पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं, त्यांना अनुवाद करावासा वाटला त्यांच्यापर्यंत ऍक्च्युली नाही पोहोचत ही कथा. म्हणजे कधी कधी असं होतं की कुठल्या तरी दिवाळी अंकात आलेली असते, मग त्यांच्यापैकी कोणीतरी सांगतं त्यांना की हे चांगलं आहे. म्हणजे आता जसं आपण उमा कुलकर्णी, विरूपाक्ष कुलकर्णी, की त्यांना कानडी येत होतं विरूपाक्षांना, आणि उमाताईंना कानडी लिहिता वाचता येत नाही त्यांना, मग ते वाचायचे, मग ते सांगायचे आणि मग ह्या करायच्या. तर असं बऱ्याच वेळेला होतं की कोणीतरी त्यांच्यातलं सांगत असतं की ही कथा मला आवडली, आणि मग हे ते करत असतात. असं कधी कधी होऊ शकतं. म्हणजे बरोबर. आता तुझ्या मुली मोठ्या झाल्या असतील, त्या काय करतात? मोठी मुलगी मोठ्या म्हणजे पुष्कळच मोठ्या आहेत. म्हणजे माझी नातच 10 वर्षाची आहे. अरे, आणि मोठ्या मुलीनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये PhD केले. ती जर्मनीत होती, मास्टर्स आणि PhD करायला. बरीच वर्ष ती जर्मनीत होती, मग आली पुण्यात. आणि ती आता एका फार्मास्युटिकल कंपनीमध्येच, आधी ती फर्ग्युसनमध्ये लेक्चरर होती. अच्छा. पण ते आपल्याकडे एकंदर बरेच काही गोंधळ असतात ज्याच्यामध्ये कन्फर्म होणं न होणं, त्यामुळे मग तिने ती सोडली नोकरी, आणि तिला खूप चांगली नोकरी आहे फार्मास्युटिकल क्षेत्रात. आणि धाकटी मुलगी कमर्शियल आर्टिस्ट आहे. तर ती जाहिराती आणि म्हणजे ती कॉपी रायटिंग आणि अशाच क्षेत्रात आहे. ती पण नोकरी करते. पण त्या नवरा बायकोंचं एक सांगण्यासारखं म्हणजे ते दोघं मिळून त्यांची चीज बनवण्याचं वर्कशॉप आहे. बर. आणि जे युरोपमध्ये किंवा जी आपण आपल्याला एक प्रोसेस्ड अमूल चीज माहीत असतं, त्याच्या पलीकडे जी असंख्य प्रकारची वेगळी वेगळी फ्रेश चीज असतात, ते बनवतात. पुण्यातच आहे येलो स्लाइस म्हणून. आणि एक वेगळा व्यवसाय म्हणून मला सांगितलं की वेगळं काहीतरी करतात. नाही, मी विचारलं होतं की काही लेखन वगैरे त्यांच्यात पण आलंय का किंवा? हा, आता धाकटी मुलगी माझी त्याच म्हणजे इंग्लिश मध्ये लिहिते ती, पण म्हणजे कंटेंट रायटिंग, कॉपी रायटिंग अशा पद्धतीचं तिचं काम आहे. आणि तर तुझं जे हे होतं सकाळी 7 पासून 12:30, मग पुढे थोडं घरी की पुन्हा चालू काम, तर मग ह्याच्यात घरनं मिस्टरांचा वगैरे कसा काय सपोर्ट होता? काय, तो कमिन्स इंडियामध्ये नोकरी करायचा, तर सकाळी 7ला जायचा, तो संध्याकाळी घरी यायचा. त्यामुळे तो बिझी आणि मी माझ्या ह्याच्यात बिझी. पण कधी म्हणजे कसं होतं की मी अगदी टिपिकल गृहिणी होते, की माझं काम होऊन आलं की काय, संध्याकाळी तो यायच्या वेळेला ताजं ताजं काहीतरी खायला करायचं, मग संध्याकाळी थोडं फिरून यायचं वगैरे, असं अगदी आदर्श गृहिणी ज्याला म्हणू, म्हणजे असं मीच मला म्हणून घेते, तो म्हणेल की नाही माहीत नाही मला, पण अशा पद्धतीचं आमचं रुटीन होतं. आणि अचानक 2000 साली मी लिहायला लागले. मी म्हणजे तेव्हा मी 40 वर्षाची, 40च्या आसपास होते, आणि लिहायला लागले, मुलाखती घ्यायला लागले. त्याच्यानंतर मी रशियन शिकले. त्याच सुमारास मला असं वाटायला लागलं की आपण कलात्मक गोष्टी करतोय, म्हणजे फुलं, फ्लॉवर अरेंजमेंट, पण मी बुद्धीला काही चालना देणारं करत नाहीये. आणि मला ते इतकं तीव्रतेने वाटायला लागलं की मी थेट रशियन भाषा शिकायच्या, म्हणजे मी 3 वर्ष काय म्हणू आपण त्याला, पदविका घेतली 3 वर्षाची. आणि थ्रूआउट मी म्हणजे पहिल्या वर्षी पहिली, दुसरी असं म्हणजे माझं खूप चांगलं माझं ते चाललं होतं. आणि फक्त एक झालं की मी रशियनमध्येच काहीतरी करू शकले असते, अनुवाद किंवा, पण त्याच्यासाठी अजून शिकावं लागलं असतं. आणि ज्याची मला तयारी होती की मला आवडत होतं खूप रशियन शिकणं, रशियन साहित्याचा अजून अभ्यास आम्ही नव्हतो करू शकत, कारण 3 वर्षात काही टॉल्स्टॉय नाही तुम्हाला वाचतायत. म्हणजे चेकॉवच्या कथा वगैरे सुद्धा आम्ही अनुवादितच वाचल्या, रशियनमधून वाचू शकण्या इतकं मला काही येत नव्हतं. पण त्यावेळेला जे साहित्य शिकताना किंवा परकीय भाषा शिकताना, परकीय संस्कृतीची माहिती घेताना जी मनामध्ये खळबळ यायला लागली की तिथल्या स्त्रीचं आयुष्य कसं, माझं कसं, आणि त्या निमित्ताने स्त्रियांचं आयुष्य काय, अशी जी मनामध्ये प्रचंड प्रमाणात खळबळ सुरू झाली, त्यातून मी लिहायला लागले आणि कथा लिहायला लागले. आणि मग मी त्यात इतकी रमले आणि इतकी प्रचंड व्यग्र झाले की रशियन मागे पडलं.
आणि मराठीमध्ये माझं लेखन जोरात सुरू झालं. हो, कारण त्याच्यातूनच- लेखनाचे विषय पण काय तर तुझे या धर्तीवरचेच आहेत का? नाही, असं नाही. आता माझ्या 100च्या वर कथा आहेत आणि मला असं वाटतं माझ्या टिपिकल ज्याला आपण कौटुंबिक कथा म्हणतो अशा कमी आहेत. अच्छा. स्त्री केंद्रित कथा आहेत माझ्या जास्ती करून. स्त्रीवादी नाहीये मी स्त्री केंद्रित कथा ओके. असतात बहुतेक माझ्या. आणि वेगवेगळे विषय मला, कारण माझं काय होतं, मी इतक्या मुलाखती 500च्या वर मी आता मुलाखती घेतल्या असतील आतापर्यंत. बापरे. म्हणजे कसं झालं, तो सुरूच झाला असा धबधबा न सुरू झाला. थांबणारा न ओघ होता थांबणारा तो. ओघ आहे. आणि म्हणजे एक एक मासिक माझ्याकडे की सदर वर्षभर लिही. मग कोणी म्हणायचं की तू एकेका व्यक्तीच्या म्हणजे शिखरावरचे प्रवास लिही, मग लेखनातलं कोण, तर असं एक 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 म्हणजे जसं आता तू मगाशी नाव काढलं की संगणक, म्हणजे एक क्षेत्र घेतलं की ते जे नाव येतं आपल्याला, म्हणजे छायाचित्रण म्हणजे आपल्याला गौतम राज्याध्यक्षच नाव येतं, संगणक म्हणजे अच्युत गोडबोले येतं, हो. चित्रकार म्हणजे सुभाष अवचट येतं. तर असं क्षेत्र आणि अशी व्यक्ती, असं मी मग वर्षभर लिहायचं. मग कोणीतरी म्हणायचं आता तू यंदा आमच्याकडे काय उद्योजकांच्या मुलाखती घे, मग कोणी बरं. म्हणायचं की अजून खेळाडूंच्या घे, मग म्हणजे राष्ट्रीय एक एक टॉपिक घेऊन एक एक टॉपिक त्याच्यावरची घेऊन, मग लोकांचं- राष्ट्रीय खेळाडू घे, मग असं एक 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 म्हणजे अर्जुन अवॉर्ड विनर्स किंवा असं राष्ट्रीय खेळाडूंचे घे, मग कधी कोणीतरी. आणि हे सगळं असं संगीतकार, गायक, म्हणजे मी एक गजेंद्र अहेरेचा एक चित्रपट पाहिला होता, मला आत्ता नाव नाही आठवते, पण तो चित्रपटाची श्रेयनामावली मी बघत होते आणि मला असं झालं की यातल्या प्रत्येकाची मुलाखत मी घेतली होती. म्हणजे पहिले तर गजेंद्र अहेरे की दिग्दर्शक, आणि मग मला वाटतं त्याच्यामध्ये नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटमांची सून आहे, तिचं नाव प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर. मग मधुरा वेलणकर होती, नीनाताईंची घेतली होती, मधुराची घेतली होती, मग संगीतकार होते त्यांची घेतली होती, कवींची घेतली होती. अरे वा. म्हणजे ते श्रेयनामावली बघताना मला असं मी थरारून गेले की ह्यातल्या प्रत्येकाला मी भेटलीये. हं. सगळ्यांना तर भेटलं. अशा जो झपाटा चालला आहे म्हणजे तेव्हापासून अजूनही, तर होतं काय की आपण एका व्यक्तीची, म्हणजे आता मी समजा गौतमजींची मुलाखत घेतली चित्रण त्यांच्या छायाचित्रांबद्दल, मग ते मला सांगतात की इथे आशाताई बसली होती, इथे तनुजा बसली होती, आणि इथे काजोल बसली होती, इथे मला भीमसेनजी आले आणि त्यांनी मला मारवाच ऐकवला. असं ते बोलत असताना तो माणूस आपण किती मुरवून घेतला ना तरी माझ्या लेखनाच्या व्यतिरिक्त तो माझ्यामध्ये उरतो. त्यांचा विषय मी मांडते जो मासिकामध्ये प्रसिद्ध होतो, पण त्या व्यतिरिक्त जो माणूस असतो तो माझ्या मनात आत राहतो आणि मग कधीतरी एखादं कथा बीज त्याच्या भोवती फिरतं. अच्छा. आणि कथा निर्माण होते. त्यामुळे माझ्या कथांना माझ्या सुदैवाने मी इतक्या अगणित लोकांना, अगणित क्षेत्रातल्या लोकांना भेटली आहे, बरोबर, की माझ्या कथांना कौटुंबिक कथांचं चौकट नाही. मी स्त्री असले आणि अगदी कुटुंबात रमणारी, अगदी टिपिकल गृहिणीसारखी असले तरी तुझ्या तरी माझ्या दर्जा नेहमी असा होता आणि दर्जा असं नाही म्हणत मी, किंवा पण कथांचे विषय हे खूप वेगळे आहेत. आणि कथांमध्ये सुद्धा बोलायचं तर वरचा सा लागतो ना, तशा तुझ्या कथा आहेत. धन्यवाद. आणि अतिशय छान, म्हणजे ती कथा कथन पण इतकं सुंदर करते की डोळ्यासमोरचं चित्र येतच, पण खरोखर ऐकत राहावं असं वाटतं आपल्याला. आठवणीतल्या मुलाखती हा जो तुझा कार्यक्रम तू सादर करते तो खूप छान रंगतो. तो रंगतो म्हणजे कसं होतं की कथाकथन एक झालं की मी जी लिहिलेली कथा असते तीच मी सांगते, तर त्याचा एक विशिष्ट वर्ग असतो ज्याला ती कथा आपली वाटेल, आवडेल. आणि समजा ती नाही आवडली कुणाला, एखाद्याला नाही आवडू शकत, तो विषय दूरचा वाटेल किंवा नाही रमत, तर प्रेक्षकांमधलं कोणीतरी माझ्यापासून तुटलेलं असतं. पण मला जेव्हा अनुभव येतो की मी जेव्हा आठवणीतल्या मुलाखती हा कार्यक्रम सादर करते, कारण मी आतापर्यंत 500 तर नक्कीच मुलाखती जास्तीच झाल्या आहेत, म्हणजे आता मी मोजणं सोडलं असं झालंय माझं. आणि शिवाय मी एक मध्यंतरी एक पुस्तक लिहिलं, आम्ही मायदेशी मुले दूरदेशी,
तर त्याच्यासाठी मी भारतभर फिरून भारतभर म्हणजे सुद्धा मी मोठी मोठी शहरं म्हणजे याच्यात बंगलोर असेल, कलकत्ता असेल, काय इंदोर असेल, पुणे, मुंबई, दिल्ली अशी शहरं, त्याशिवाय मी निम शहरं म्हणजे ज्याच्यात सांगली, कोल्हापूर अशी असतील आणि त्याहूनही लहान इचलकरंजी सारखी, साताऱ्यासारखी. तर अशा मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या आर्थिक गटातल्या, वेगवेगळ्या सामाजिक गटातल्या, म्हणजे इचलकरंजीला तर मी अगदी तिथे जे मिल कामगार आहेत त्यांचा सुद्धा 2 मुलं परदेशी होती, तर मी त्यांना सुद्धा जाऊन भेटले, जे आत्तापर्यंत पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होते आणि आत्ता मुलांनी त्यांना घर बांधून दिले. तर अशा जेव्हा इतक्या सगळ्या मुलाखती मी घेते, तेव्हा मी असं जो कार्यक्रम आठवणीतल्या मुलाखती कार्यक्रम करते, तर त्याच्यामध्ये प्रत्येक तिथे बसलेल्या प्रेक्षकांपैकी प्रत्येकाला आवडेल अशी एखादी तरी गोष्ट असते आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असतं हे मला जाणवतं आणि म्हणून मला सुद्धा तो कार्यक्रम करायला जास्ती मजा येते की त्याच्यामध्ये मला एकंदर समोर कोण आहे, तरुण मुलं आहेत, तर मी पटकन संदीप खरेच्या मुलाखतीबद्दल सांगेन किंवा असं मी बदल करते त्याच्यामध्ये. मला त्याच्यासाठी ठराविक संहिता नाहीये किंवा तू आता 5 कार्यक्रमांना आलीस तर सुरुवात आणि शेवट सोडला तर सगळ्या मुलाखती मी वेगळ्या सांगते. महिला मंडळात असतील तर वेगळ्या सांगते, ज्येष्ठ नागरिक संघात असेल तर वेगळ्या लोकांबद्दल सांगते. तर त्यामुळे तो कार्यक्रम जास्त रंगतो, त्यात कुठेही तोचतोपणा नसतो आणि अगदी खरं लाईव्ह असतं. वेळेला तुझं ठरतं की अरे हा असं आहे, आता नको, हे नको, दुसरं सांग. बरोबर. आणि तुझ्याकडे खजिना खूप आहे, खजिना आहे. आणि ह्या कितीतरी मुलाखती घेतल्या तू पालकांच्या? 250 मुलाखती. म्हणजे प्रत्यक्ष मी 250 पालकांना भेटले आणि त्याशिवाय म्हणजे मेल आणि हे असं तर वेगळंच, पण मी अगदी 1 to 1 असं भेटून 250 लोकांना भेटले. मला सांग, तू लेखिका नसती झालीस किंवा मुलाखती वगैरे घेण्याचं नसतं झालं, फ्लॉवरिस्ट नसती झालीस, तर तुला काय करायला आवडलं असतं? मला खरं हे यातलं काहीच करायचं नव्हतं लहानपणी. तर मला सगळ्यात पहिलं म्हणजे मी कथ्थक शिकायचे. 5वी ते 11वी मी कथ्थक शिकले, तर मला नर्तकी व्हायचं होतं. म्हणजे अर्थातच शिकत असले की आपल्याला तेच व्हायचं असतं. माझी चित्रकला खूप चांगली होती. चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या शाळेत आणि आमच्या नरवणेबाई नेहमी म्हणायच्या तू चांगली चित्रकार होशील. मला दोन्ही परीक्षांमध्ये B ग्रेड मिळाली होती त्यामुळे. तर असं चित्रकार व्हायला आवडलं असतं. मला खरं सांगायचं तर अजूनही मला सगळ्यात जास्ती काय आवडतं असं जर कोणी विचारलं तर मला नाटकात काम करायला आवडतं. अरे वा. मी नाटकात काम केलं होतं कारण माझ्या आईबाबांनी म्हणजे मोहन अळवणी आणि सुलभा अळवणी, माझे बाबा इंजिनियर आणि आई गृहिणी असली तरी आईने तिच्या कॉलेजमध्ये पुष्कळ नाटकात कामं आणि वगैरे असं तिने पण केलेलं आहे. तर त्यांनी मला सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं. म्हणजे त्यांच्यामुळेच मी हे जे चित्रकला करणं किंवा रांगोळी काढणं किंवा बाबा मला फुलं आणून द्यायचे, फ्लॉवर अरेंजमेंट कर बरं, तेव्हा कोणी करायचं नाही पण मला ते द्यायचे फुलं आणून. किंवा मी मला वाटतं 1लीत असल्यापासनं ते माझं लग्न होईपर्यंत सर्व वर्ष आई बाबा सवाई गंधर्वला जायचे तर मी त्यांच्याबरोबर जायचेच. मी तिथे झोपायचे सुद्धा कारण 3 रात्री तर काय जागू नाही शकत. पेरुगेट भावे स्कूलमध्ये तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव व्हायचा, तर तिथे आईबाबांची एका टेल्कोच्या लोकांशी ओळख झाली आणि त्यांनी मला पहिल्यांदा नाटकासाठी विचारलं. पहिलं नाटक मी केलं होतं, मी 6वीत होते आणि असंच टेल्को कलासागरचं एका घरात होती नाटक होतं आणि तेव्हा मला त्यांनी म्हणजे आम्ही कुठेतरी गेलेलं असताना त्यांनी आईबाबांना विचारलं. तेव्हा मी कथ्थक नृत्य शिकायची, अशी मी ठसक्यात बिस्क्यात चालायची, तर असं कुठेतरी बघून त्यांनी मला विचारलं होतं. पण तेव्हा बाल कलाकारांसाठी काही बक्षीस वगैरे नसायचं, पण मला तेव्हा स्पेशल काहीतरी एक बक्षीस मिळालं होतं आणि मग टेल्कोनी मला सोन्याच्या रिंगा दिल्या होत्या की आमच्या कलाकाराला बक्षीस मिळालं म्हणून, आणि त्या मी लग्न होईपर्यंत त्याच रिंगा घालायची. सोन्याच्या म्हणजे बक्षीस. ते जे मला तेव्हा पहिल्याच नाटकात जी अशी एकदम असं नाटक आवडलं ना, ते आवडलं. पण तशी संधी नाही मिळाली पुढे किंवा
नंतर कमर्शियलसाठी विचारलं मला एका डॉक्टर हुद्दार नावाच्या नाटकासाठी, कारण ते मी स्पर्धेला केलं होतं, त्याला मला बक्षीस मिळालं. पुढे आम्ही राज्य पातळीला गेलो, पुन्हा मला बक्षीस मिळालं. बर. आणि मग ते पुढे व्यावसायिक रंगभूमीवर आलं तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं, पण तेव्हा माझ्या मुली आणि सगळ्या ह्याच्यामध्ये मी नाही म्हणलं नाही शक्य. तर ती एक माझी आवड राहून गेली असं मला म्हणता येईल. मला असं कळलंय तू सिनेमात पण काम केलंयस. ते जाऊ दे, ते अगदी छोटा रोल होता. आणि पण एक अनुभव म्हणून माझं घर माझा संसार नावाचं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी स्वतः माझं घर आणि माझा संसार असं करत होते तेव्हाच मला ती एक संधी मिळाली. राजा दत्त दिग्दर्शक होते. हो, आणि चांगला सगळे सिनेमा, तो सिनेमा. तर त्याच्यात एक म्हणजे एक अनुभव मला मिळाला की काय असते चित्रपटसृष्टी. मग पुढे मधली काही वर्ष काही माझं नाटकाकडे, म्हणजे मी वक्तृत्व स्पर्धा वगैरे शाळेत सगळ्या केल्या असल्या तरी नाटकाची संधी नाही मिळाली, जी मला लग्नानंतर कमिन्सकडनं मी नाटकं केली, नाटकांमध्ये स्पर्धांमध्ये भाग घेतला. मग त्याच्या पुढे मला म्हणजे पहिल्या फेरीत आम्ही पुढे गेलो, मग राज्य फेरीमध्ये आमची निवड झाली, मग तिथे परत पारितोषिक मिळालं. मग एका राज्य नाट्य स्पर्धेत मला बाहेरच्या ग्रुपने विचारलं. अशी काही नाटकांमध्ये पण कामं केली आणि मला ते पहिलंच नाटक इतकं आवडलं की तेव्हापासून म्हणजे काय म्हणूयात की राहून गेलेली गोष्ट कुठली, तर मला असं वाटतं की माझ्याच्यानी नाटक राहून गेलं. म्हणजे मी ते अधिक जास्ती एन्जॉय करू शकले असते, पण ते राहिलं. अधिक जास्त एन्जॉय नाही मला वाटत आहे, कारण तू हे पण इतकं जीव ओतून केलंय की आम्हाला कळतंय की तू ते एन्जॉय केलंय. हे पण एन्जॉय केलं, पण तेही मी ह्याच्यावर असं म्हणेन की तुला अजूनही योग येऊ देत. अरे वा. आणि अजूनही नाटकात काम करायची इच्छा पूर्ण होऊ देत. खूप छान येऊ दे. आणि आत्ताच्या ह्याच्यावर टप्प्यावर तू समाधानी आहेस का अजून काही करायचंय तुला? खूप समाधानी आहे, कारण कसं झालं माझं सगळंच सुरू झालं ना, ते सगळंच त्या वेळेला नवीन होतं. म्हणजे मी पुष्परचना केल्या, त्या पण मी कुणालाच माहीत नसताना मी या क्षेत्रात आले आणि पुष्कळ नाव कमावलं, त्याच्यामध्ये मनासारखं काम केलं आणि समाधान मिळालं, पैसे मिळाले, भरपूर पैसे मिळाले, म्हणजे खरोखर भरपूर मिळाले तेव्हा. आणि काही आता याच्या व्यतिरिक्त काही करायचं राहिलं असं झालं नाही त्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर मी रशियन केलं, त्यातही मला खूप मी रमले. 3 वर्ष मी तरुण मुलांमध्ये वावरले. म्हणजे मी 37-38 अशा वयाची असताना वर्गातली मुलं 16, 17, 18 वर्षाची, मग आम्ही काय गॅदरिंग करायचो किंवा आम्ही काहीतरी छोटं एक नाटुकलं करायचो. ते एकदा मी लावणी केली गॅदरिंगला आमच्या. तर मी ते शिक्षण पण एन्जॉय केलं, मार्क पण भरपूर मिळाले. पहिल्याच वर्षी मला युनिव्हर्सिटीचं पण बक्षीस होतं, सर्वोत्कृष्ट मार्क मिळाले म्हणून. त्यामुळे तेही मला मजा आली. आणि लेखनात तर मी खूपच रमली आता गेली 25 वर्ष. आणि मी अशा टप्प्यावर या क्षेत्रात आले, 40च्या टप्प्यावर, की मला काही मिळवायचंय किंवा कुठली महत्वाकांक्षा, ध्येय असं काहीच न घेता मी आले. त्यामुळे मला काही मिळवायचं राहिलं असं मला काही वाटत नाही. मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या, ज्याच्यात खूप महत्वाचं नाव म्हणजे विजय तेंडुलकर, की त्यांच्याशिवाय माझं हे काही पूर्णच होऊ शकत नाही. असं इतकं मोठं मला त्यांनी काही दिलं. माझी एक कथा अक्षरमध्ये 2003 मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून त्यांनी म्हटलं की मला या मुलीला भेटायचंय. आणि मग जी त्यांची माझी ओळख झाली ती इथे मला कायम माझी छोटी मैत्रीण असं म्हणायचंय. अरे इतके आम्ही जवळ आलो असं म्हणून, कनेक्टेड अगदी. म्हणजे खूप त्यांचं माझ्यावरती काय मी सांगू नाही शकत, ऋण आहे म्हणू का काय, पण त्यांनी मला खूप समृद्ध केलं. त्यांच्याबरोबर बोलणं, गप्पा, त्यांच्या गप्पांमधून, म्हणजे ते तुम्हालाच बोलायला सांगतात, ते स्वतः फार कमी बोलायचे, पण मधूनच एक वाक्य असं बोलून जायचे. म्हणजे जसं मी त्यांना एकदा विचारलं की मला ना नेहमी, मी त्यांना तेंडुलकरच म्हणायची, सगळे त्यांना बाबा म्हणतात, ते माझ्या बाबांहूनही मोठे. तर मी म्हणायचे की बाबा, माझे बाबा ते बाबा ना, आता यांना काय बाबा म्हणायचं होतं, मी त्यांना तेंडुलकरच म्हणायची.
तर आणि मी त्यांना पहिल्याच भेटीत म्हटलं, तिथे नुकती प्रिया गेली होती आणि प्रिया माझी अत्यंत आवडती लेखिका, अत्यंत. तर मी म्हटलं की मला तो त्यांच्या शेजारी तिचा फोटोच बघवला नाही आणि मी त्यांना म्हटलं माझी इतकी आवडती लेखिका आणि मला तुमच्यापेक्षा ना मला तिला भेटायचं होतं, असं म्हणजे असं माझ्या मनातून खरं खरं बाहेर पडलं की मला खूप प्रियाला भेटायची इच्छा होती. आणि मला वाटतं तेव्हापासून त्यांनी माझ्यातच म्हणजे ते प्रिया, मी तिचं नाव काढूनच आमची ती ओळख झाली. आणि मग मी एकदा त्यांना म्हटलं की मी काही पण लिहायला मला विषय सुचतो ना, तेव्हा एका बाईच्या दृष्टिकोनातून सुचतो, एका आईच्या दृष्टिकोनातून सुचतो. तर का असं होतं, म्हणजे मी कुठल्याही घटनेकडे एक बाई म्हणूनच का बघते? तर ते म्हणाले मग काय झालं, जे तू आहेस त्या नजरेने बघितलंस तर बिघडलं काय, उगीच पुरुष व्हायचा प्रयत्न करू नकोस. हे वाक्य माझ्या इतकं मनात बसलंय की मला जसं सुचतं तसंच मी लिहिते. मी अट्टहासाने, मला हे काहीतरी अट्टहासाने करायचंय असं म्हणून मी काहीही करत नाही आणि म्हणून ते नैसर्गिक माझ्याकडून उमटतं. बरोबर. तर ही मोठी अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या मला तेंडुलकरांकडून नकळत मिळाल्या. नाही, आणि एवढ्या मोठ्या माणसाने तुला एवढं मोठं माझी छोटी मैत्रीण म्हणणं म्हणजे माझ्या एवढं मोठं माझ्या तुझ्यासाठी पहिल्या कथासंग्रहाची कथा त्यांनी निवडल्या. म्हणजे त्यांची माझी ओळख झाल्यापासनं त्यांच्या ते गेले तोपर्यंत सर्व कथा मी जे काही लिहायचे ते वाचायचे. म्हणजे मला अगदी कुरिअर करायला लावायचे, कुरिअरनी पाठव. अरे, आणि मग त्यांनी कथा निवडल्या आणि मला प्रस्तावना लिहून पाठवली. इतकी सुंदर प्रस्तावना आहे आणि त्याच पुस्तकाला, रंगभान पुस्तकालाच मला राज्य शासनाचं पुरस्कार मिळाला. अरे वा, किती छान. कथा लिहिताना त्याचा पण एक अभ्यास असतो, एक शिस्त असते लिहिण्याला, पद्धत आहे काहीतरी, त्याचे पण तुम्ही क्लासेस घेता? कथा कार्यशाळा म्हणजे आम्ही घेतो असं नाही. मला एक दोन संस्थांनी विचारलं, म्हणजे एकदा पहिल्यांदा गोव्यात विचारलं, मग अकोल्यामध्ये कॉलेजनी अरेंज केलं होतं त्यांच्या विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांसाठी की कथा कार्यशाळात कथा कशी लिहायची. तर मग ते आमचं छान झालं. तेव्हा आम्ही तिघी मिळून, मी, प्रमोदिनी वडके कवळे आणि मंदाकिनी भारद्वाज, आम्ही तिघी मिळून 2 दिवसाच्या कार्यशाळा घ्यायचो. त्या खूप छान झाल्या आमच्या कार्यशाळा. आणि मग नंतर महाराष्ट्र साहित्य परिषद आणि विश्व मराठी परिषद यांनी मिळून काही कथा कार्यशाळा घेतल्या. मग एक डोंबिवलीला घेतली, पुण्यात घेतल्या, असं सगळं आमचं. मग तेव्हा वेगवेगळे लोक बरोबर असायचे. म्हणजे एकदा आम्ही भारत सासने, मंगला गोडबोले, मोनिका गजेंद्र गडकर, मी, अशा आम्ही चौघांनी घेतली. अशा काही घेतल्या आणि मग ते चांगलं आमचं बसत असताना कोरोना आला. आणि मग विश्व मराठी परिषदेने ठरवलं की आपण ऑनलाईन घेऊया. ते माध्यम माझ्यासाठी नवीन होतं आणि मी जरा तंत्रस्नेही नाहीये. म्हणजे मला पटकन ते मोबाईलवर काहीतरी वाचण्यापेक्षा मला हातात पुस्तक घेऊन वाचायला जास्ती आवडतं. या पिढीची मी आहे किंवा त्या स्वभाव आहे माझा तो तसा. पण तरीही मी ते आता इलाज नाही म्हटल्यावर मी ते केलं. आणि तेव्हा पहिल्याच 1-2 कार्यशाळांना अमेरिकेहून कोणी जॉईन झालं, कोणी जपानहून जॉईन झालं. मग ते म्हणजे त्याची व्याप्ती लक्षात आली आणि मग सर्वांना साधारण वेळ सुटेबल आहे असं तसं करून आता त्या वेळा त्या बदलत आम्ही आता रात्री 8 ते 9 अशी वेळ त्यांनी ठरवली की त्यावेळेला सर्वात जास्ती लोकांना ते सोयीची असते. आणि आता माझ्या 15 कथा कार्यशाळा झाल्या ऑनलाईन आणि प्रत्येक वेळेला कमीत कमी 100 लोक तरी असतात. ते पूर्वी तर 106, म्हणजे कोविड काळात तर 150 लोक असायचे. आता सुद्धा 100, आता शेवटची झाली त्याला पण 86 लोक होते. आणि आता परत एप्रिलमध्ये आहेच माझी पुढची कथा कार्यशाळा. कालच त्यांनी मला तारखा विचारल्या. तर तंत्र म्हणजे लोक विचारतात की हे काय शिकून येतं का? तर मी म्हणते की तुम्हाला गळ्यात सूर असला तरी तुम्हाला सारेगमपधनिसा शिकावं लागतं, त्याचं व्याकरण शिकावं लागतं. राग म्हणजे काय, तो कुठल्या वेळेला गायचा, त्याचं व्याकरण जसं तुम्ही शिकता आणि मग त्याचा रियाज करता, मग तुम्ही स्वतःचा विचार करता. सूर गळ्यात पक्के झाले की तुम्ही विचार करता.
आणि मग मैफिलीमध्ये मांडता. तर हे सगळं असतं. तसंच लेखनाचं पण आहे की तुम्हाला सुचतं, ही तुमची दैवी देणगी आहे, की तुम्हाला सुचतं प्रत्येक एखाद्या गोष्टीमध्ये कथा दिसणं ही माझी दैवी देणगी आहे. पण त्यानंतर मी त्याचा विचार कसा करायचा, त्याचं कथा म्हणजे काय, कथेचा घाट काय, कथा कशा कुठल्या कुठल्या त्याच्यासाठी आवश्यक घटक आहेत, हे सगळं शिकायलाच पाहिजे ना. आपण शाळेत जातो, शिकलो नाही आपण तर कितीही बुद्धिमान मुलगा असला तरी त्याला शाळेत जसं जावंच लागतं तसं. आता मी पण काही शिकलेली नाहीये कथा, पण आम्ही वाचायचो पुष्कळ. वाचनातून एकलव्यासारखं शिकायला मिळालं. पण आता जर आहे शिक्षण म्हणजे हे जर माध्यम आहे तर त्याचा लोकांना फायदा होतो. बरोबर. आणि खूप जण लिहिते झालेत आणि मला पाठवत असतात, ताई मला इथे बक्षीस मिळालं, ताई मी ही नवीन कथा लिहिली. तर खूप छान वाटतं. पण मग आता मगाशी तू म्हणलीस 125 कथा आल्यात आणि त्या तपासायच्या वगैरे असतात का मग तुला? हा, म्हणजे कथा स्पर्धा आहे एक, ते वेगळं. म्हणजे हे कथा नाही, एका वेगळ्या मासिकाची कथा स्पर्धा आहे आणि त्याच्या कथा मी सध्या तपासते आहे. अच्छा. पण हे खूप छान वाटलं ऐकून की आज एवढी लोक लिहायला उत्सुक आहेत, शिकायला उत्सुक आहेत आणि वाचन आणि लिखाण चालू आहे अजून जोरात. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की वाचन कमी होतंय तेव्हा हे सगळे आकडे बघून ऐकून बरं वाटलं खरंच. म्हणजे 15 तुमच्या कार्यशाळा चालू आहेत म्हटल्यावरच मस्त. आणि आपल्या आता ह्या प्रेक्षकांना तू काय सांगशील, एक सल्ला म्हण किंवा उपदेश म्हण? बापरे, नाही मी असं नाही, आमच्या चांगल्यासाठी म्हणून काही तुला सुचत असेल तर. मला फक्त एक वाटतं नेहमी की कुठलंही क्षेत्र म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषामध्ये आपल्यामध्ये काहीतरी असतं, ते आपण फुलवतच नाही. म्हणजे माझी मुलगी जेव्हा 3 वर्षाची होती आणि तिला शाळेत आम्ही प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा आमच्यासाठी पालकांसाठी एक कार्यशाळा होती. त्याच्यात त्यांनी आम्हाला चिकण माती दिली की करा ह्याचं काहीतरी. तर गंमत म्हणजे आम्ही किती 60-70 पालक असू, आम्हाला काहीही जमेना करायला. म्हणजे अक्षरशः आम्ही आपली माती घेऊन हातात बसलेलो आणि काय करू काय नको. कारण आपल्या मनामध्ये संकोच असतो की आता मी हे बैल केला तर तोचा बैल दिसेल का गाढव दिसेल, गणपती करायला जाते तर मी सोंड कशी. तर हे जे सगळे आपल्या मनामधले संकोच असतात ना, हे आपल्या सर्जनशीलतेला दाबून टाकत असतात. तर आम्हाला आमच्या त्या शिक्षिकाबाई म्हणाल्या की आमची बघा 3-3 वर्षाची मुलं कसं छान छान बनवतात, बनवा. तर ती मुलं बनवतात कारण त्यांना कुठलाच संकोच नसतो. तसं आपल्यामध्ये पण पुष्कळ काही असतं, पण आपल्याला संकोच असतो की मी हे केलं तर कसं, माझं आता निम्म वय झालं, आता मला हे जमेल का. तर असं काही नाहीये. कुठल्याही वयामध्ये तुम्हाला जे काही आवडतं ना ते खरंच ध्यास घेऊन जर केलं ना तर आयुष्य सुंदर होऊन जातं. आणि मला जर असं 40शीला जाऊन मला संपादक काय काय छोटी छोटी कामं सांगायचे, याच्यावरली त्याच्यावरली, फॅशन विशेषांक आहे, लक्ष्मी रोडच्या जाऊन फॅशन्स बघून ये. तर मला कधी कधी वाटायचं की आता काही हे माझं वय आहे का की फॅशन्स कुठल्या तरी दुकानदाराला तुमच्या दुकानात लेटेस्ट काय आलंय विचारायचं, मग त्याच्यावर लेख लिहायचा. पण मी ते केलं. म्हणजे 40शीला सुद्धा असं नाही मी मानलं की आता हे काय वय आहे का. तर असं काही नसतं. आपल्याला वय किंवा काय माझं मध्यमवर्गीयपण किंवा काही बंधनं असायची गरज नसते. आपण एकदा त्यातून बाहेर पडलो की मग आपल्याला खूप काही करता येतं आणि जगण्यातला आनंद घेता येतो. आणि तो आनंद महत्त्वाचा. बक्षिसं म्हणजे ती आपोआप येतात. इतकी वर्ष झाली आता मी इतकं लिहिलंय की आपोआप मला कुठलं तरी संस्था बक्षीस देते, अमुक देते तमुक देते, मिळत जातात. पण बक्षिसाच्या आनंदापेक्षा आपण काहीतरी करतोय हा आनंद खूप मोठा असतो आणि त्याच्यापासून कोणी वंचित राहू नये. सगळ्यांनी तो आनंद भरभरून घ्यावा एवढंच मला वाटतं. नाही, हे खूपच छान सांगितलं की खरं आहे, संकोच करू नका. आणि त्यातनं मला असं आठवलं की तू आता एवढ्या कला तुझ्या अंगात आहेत. म्हणजे तू कथक करतेस, तू लिखाण करतेस. आता नाही करत कथक करते म्हणजे इतके तुझ्या ह्याच्यात तू केलेलं आहे कारकिर्दीमध्ये. तर तुझ्या हातात एवढी नक्कीच कला आहे की तू भरतकाम वगैरे पण केलेलं आहेस. तर ते तू कुठे शिकली, कधी शिकली? नाही, हे सगळं SNDTची देणगी. आम्हाला काही काय शिकवलं नाही असं नाही. म्हणजे त्याला मला नेहमी वाटतं की
मी जर SNDT-ला न जाता मी आर्ट्सला गेले असते तर मला खूप लवकर कळलं असतं की मला लिहिता येतं, मला कदाचित नाटकात कामं करण्याची संधी मिळाली असती, माझं वेगळ्या पद्धतीने करिअर झालं असतं. पण मी होम सायन्सला आल्यामुळे मला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या जगण्याचं स्किल्स आहेत, जी मला लोक बायका आता म्हणतात की ते काय तुमच्या इथे शिकवतात, आम्ही लावतोच की विरजण, तुम्ही आम्हाला सांगता 35 ते 40 डिग्री टेम्परेचर पाहिजे दुधाचं, ते न करता पण आम्ही करतोच की. ते सगळे करतात, पण त्यातलं शास्त्र माहीत असणं किंवा आम्हाला अगदी म्हणजे लहान म्हणजे बाळाला आईच्या दुधानंतर पहिल्यांदी काय द्यायचं खायला इथपासून ते साधारण 70, 75, 80 वर्षाच्या मुलांपर्यंत, माणसांपर्यंत काय खायला पाहिजे, घटक कुठले आवश्यक, खेळाडूला काय पाहिजे, यापासून ते आम्हाला भरतकाम, विणकाम, आम्हाला माझं इंटिरियर डिझायनिंग होतं, मला जसं फ्लॉवर अरेंजमेंट शिकायला मिळाल्या, इतके विविध जगण्यातली वेगवेगळी स्किल्स आम्हाला तिथे शिकायला मिळाली. त्यामुळे मला भरतकाम करायला आवडतं. म्हणजे मी पूर्वी क्रोशेचे स्वेटर्स करायचे, मी शिवायचे मुलींचे नातीचे फ्रॉक्स, मी कित्येक फ्रॉक्स शिवलेले आहेत. माझे शिवले, माझ्या नवऱ्याचा पण एक शर्ट शिवला, तो कंपनीत पण घालून जायचा, इतका चांगला शर्ट. म्हणजे हे येतं, पण हळूहळू असं होतं की आता मशीनवर बसायला नको वाटतं. मग शिवण, आता स्वेटर विणले, आता कुणाला देणार, पुण्यामध्ये थंडीच पडत नाही, मग नवीन काय करायचं, सतत काहीतरी नवीन करायचं, मग आता भरतकाम. आणि मला ह्या सगळ्या कला म्हणजे मध्यंतरी मी एका लेखिकेचं ऐकलं होतं की मला माझ्या वडिलांनी कधी विणकाम भरतकाम करू दिलं नाही, त्यांनी त्याऐवजी माझ्या हातात पुस्तकं दिली. तर मला असं वाटतं की माझ्या हातात पुस्तकं तर होतीच, पण माझ्या हातात हेही होतं. आणि मला असं वाटतं की जितक्या तुम्ही जगण्यातल्या आनंद घ्याल तितकं तुम्ही अधिक समृद्ध होता. आणि सतत मी जरी म्हणजे भरतकाम हा माझ्या चिंतनाचा वेळ असतो. मला माझ्यासारख्या संसारी बाईला, मला 3 वर्षाची जुळी नातवंड आहेत, माझे 90 वर्षाचे आई वडील आहेत, माझा संसार आहे, माझ्या व्यस्ततेतून मला लिखाणासाठी वेगळं चिंतन करायला वेळ नाही मिळत. तो माझा भरतकाम करता करता माझी एकटी असते ना, तेव्हा मला माझ्यातल्या व्यक्तिरेखा माझ्याशी येऊन बोलतात, माझी कथा फुलते तेव्हा. त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं एकमेकांशी बांधलेलं आहे. आणि ते धागे जितके चांगले बांधलेले असतील तितकी मी स्वतःला एक सुबक मानते. म्हणजे त्या सगळ्याचा तो मिलाप आहे. आणि त्या भरतकामात तुला तुझा वेळ पर्सनल मिळतो, शांतता मिळते. बरोबर. तर आपल्या ह्या गोष्टीचा एक शेवटचा प्रश्न असतो माझा की स्त्री म्हणजे काय, हे शक्यतो एका शब्दात हवंय आणि मग विस्तृत करून सांग. स्त्री म्हणजे नथ. नथ आपल्याकडे परंपरागत आली आहे. हो, स्त्री पण तशीच परंपरा पाळत आली आहे. आणि कुठल्याही वयाची आजची सुद्धा मुलगी नथ घालते. म्हणजे ती नुसती परंपरा पाळत नाही, तर ती नवीन परंपरा निर्माण पण करते. आज नथीचे किती प्रकार आहेत. हो, ती निर्माण पण करते परंपरेला. आणि ती जिथे कुठे जाईल, म्हणजे ती खेड्यातल्या एका बाईच्या नाकावर बसली तर ती तिला शोभून दिसते, एखाद्या खानदान राणीला पण शोभून दिसते, आणि एखाद्या मॉडर्न मुलीच्या त्या शरारावर पण शोभून दिसते. म्हणजे स्त्रीत्व तसं आहे, ते जिथे जातं तिथे त्याला उठाव देतं आजूबाजूला. आणि म्हणून नथ जशी मोठी असते, ओबडधोबड असते, खूप ऐश्वर्य, हिरे आणि माणकं आणि मोती जडवलेली असते, पण कधी कधी चांदीची पण असते, पण प्रत्येक नथीला एक स्वतःचं सौंदर्य आहे आणि ते त्या चेहऱ्यालाच उजळवणार आहे. तर तशी असते स्त्री, जिथे जाईल तिथे ती उजळवून टाकते. किती वेगळा आणि सुंदर अर्थ आहे आणि खरी गोष्ट आहे. कारण नथ हा दागिना असा आहे की हा बऱ्याचशा प्रांतांमध्ये बाईच्या नाकात दिसतो, वेगवेगळा असतो. एवढा असेल, लमाणी असेल, कोणीही स्त्री असली तरी नथीचं महत्व वेगळं असतं. ही गोष्ट अगदी कधी लक्षात नव्हती आली माझ्या. खूप छान सांगितलंस. आणि गोष्ट तिची मध्ये तुझ्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीतनं तू वेळ काढून आलीस. नाही, खूप छान वाटलं मला. छान तुझी गोष्ट आम्हाला आवडलेली आहे ऐकायला.
खूप धन्यवाद. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.